गुड मॉर्निंग गाईज. आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पैसे कमवत आहे ना, तर कमवलेच पाहिजे. आज निफ्टीची एक्सपायरी आहे, तर आपण आज निफ्टीमध्ये सुद्धा ट्रेड करणार आहोत. आत्ता मार्केट ओपन झालं आहे, तर हे आपला बँक निफ्टीचा चार्ट आहे. इथे आपण कॉल लावला आहे आणि पुट पण प्रीमियम लावलेला आहे. आत्ता बघूया, मार्केट खाली येतो आहे सध्या. 15 मिनिटाची चार्ट आहे हे. आपण 1 मिनिटावरती शिफ्ट होऊ. 1 मिनिटावरती काय दाखवतो, एक थोडासा फॉल दाखवतो आहे. तर आपण एक रिव्हर्सलचा थोडासा प्लॅन करू शकतो की रिव्हर्सलला एक एंट्री भेटू शकते आपल्याला. तर कॅन्डल क्लोज होऊ द्या. कॅन्डल क्लोज झाल्यानंतर हे एक जो हा एक ट्रेड लाईन आली होती ना, त्या ट्रेड लाईनपासून मार्केटनं एक हे दिलेलं आहे, ब्रेकआउट दिलं आहे. तर तिथून आपल्याला एक चान्स मिळू शकतो का, हे आपण बघूया. कारण मॉर्निंगचं मार्केट थोडंसं ओलॅटिलिटी असते, त्याच्यामुळे किती मोठी कॅन्डल बनवतं बघा. कारण एवढी मोठी कॅन्डल बनवले तर थोडीशी रिस्क पण जास्त होईल. कारण याच्या खाली जर स्टॉप लॉस म्हटलं तर आपला स्टॉप लॉस खूप मोठा होतो. त्याच्यामुळे मी थोडंसं होल्ड करतो ट्रेड घेण्यासाठी. कारण जिथं स्टॉप लॉस कमी होतो तिथं आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. ओव्हरऑल ट्रेंड जर बघितला तुम्ही 15 मिनिटावरती, तर हा डाऊन ट्रेंडच आहे. तर तुम्ही या 15 मिनिटावरती जर बघत असाल तर याचा ट्रेंड हा डाऊनच असणार आहे पूर्ण. तुम्ही बघाल ते इथून बघा, 1 2 3 म्हणजे लोअर लो बनवतोय. हा एक ब्रेकआउट दिला तर इथून एक पुल बॅकची रॅली येऊ शकते असं मला वाटते. पण आपल्या मुव्हिंग ॲव्हरेजला सपोर्ट करून 15 मिनिटाची कॅन्डल वरती बनवतोय. त्याच्यामुळे मी थोडंसं होल्ड करतोय ट्रेड घेण्यासाठी. ओके, निफ्टीमध्ये पण आपण चार्ट लावूया. इथून हे बघा, इथून 3 चार्ट लावू शकतो आपण डायरेक्ट. हा निफ्टीचा आहे, तर निफ्टीचा आपल्याला इथं कॉल लावायचा. तर कॉल कितीचा लावणार आपण, तर बघा आत्ता 23,100ला चालू आहे, तर आपल्याला 23,000चा कॉल लावायचा. तर डायरेक्ट इथं यायचं. हा आपल्याला ऑप्शन चॅन मिळते आणि डायरेक्ट आपण इथून 23,000चा कॉल लावू शकतो. मी डेली म्हणजे कधी पण इन द मनीच घेतो, कधी पण ट्रेडमध्ये. आता इथं आपल्याला पुटचा लावायचा, तर इथं पुट लावायचं आपल्याला. 23,100ला चालू आहे, तर 23,200चा आपल्याला पुट लावायचं आहे. कारण हे दोन्हीही काय होतं, तर इन द मनी होऊन जाते दोन्ही पण. आज मी 2 लॉटने ट्रेड करायचं आपल्याला. आज कन्फर्मेशन येऊ द्या थोडंसं वरती, तरच मग आपण ट्रेड घेऊ. नाहीतर हा पूर्ण साईडवेजमध्ये आपला स्टॉप लॉस हिट होईल. मोठी कॅन्डल बनवले, पण तुम्ही प्रीमियम बघा, प्रीमियम हालत नाही. तर याच्याने असं वाटतं की कुठं ना कुठं मार्केट आपल्याला ट्रॅप करणार आहे. मार्केटला खाली जायचं नाही, पण प्रीमियम किती लवकर कमी होतं, डिके होतं प्रीमियम. तुम्ही बघताय का, तुम्हाला दिसत असेल. हे जर आपला चार्ट बघितला तुम्ही, तर या चार्टवरती तुम्हाला दिसत असेल की इथं डोजी कॅन्डल बनवतं छोटी इंडेक्सवरती, आणि इथं डायरेक्ट प्रीमियमवरती मोठी कॅन्डल बनवतं. याच्याने मार्केटला खाली जायचं नाही. मार्केट फक्त स्टॉप लॉस हिट करायला खाली येणार आहे. ज्याने इथं होल्ड केले ना, ही सकाळची जी मोठी कॅन्डल बनवले, त्यांचा स्टॉप लॉस याच्यावरती असणार आहे. तर मार्केटला ॲटलिस्ट याच्यावरती जाऊन परत खाली यायला पाहिजे. इथं टच करायला गेला तर सर्वांचे स्टॉप लॉस हिट होईल. ज्यांनी काल इथून बाईकची पोझिशन ठेवली होती, ॲटलिस्ट त्याच्यात तो 50%ला टच करायला येईल. आपण फिबोनाची घेऊया. फिबोनाचीवरून तुम्हाला दाखवतो की इथं मार्केट ओपन झालं आणि याच्या खाली आपण फिबोनाची असा मार्क केला, तर याची 50% लाईन कुठे येते, ते इथे येते. आणि ज्यांनी इथून बाय करून ठेवलेलं आहे, तर त्यांचं 50%च्या खाली स्टॉप लॉस असणार आहे. तर हा मार्केट एकदा काय करेल, तर त्याचा स्टॉप लॉस हिट करायला येईल 100%. आता एवढी मोठी कॅन्डल बनवली, तर तुम्ही मला सांगा, इथं तुम्ही बाय केला आणि इथंपर्यंत तुम्हाला प्रॉफिट आहे. आता तुम्ही एकाच कॅन्डलमध्ये तुमचा 50%पेक्षा जास्त प्रॉफिट गायब झालं, तर तुम्ही कशाला होल्ड करा, बरोबर. स्टॉप लॉस आपला कमी झाला पाहिजे, तरच आपण मार्केटमध्ये ट्रेड घेऊ शकतो. कारण मिनिमम लॉस आणि मॅक्झिमम प्रॉफिट पाहिजे आपल्याला. ठीक आहे, तो हॅमर बनवतो कॅन्डल, तर आपण या कॅन्डलवरती एंट्री घेऊ शकतो. चला, घेतली आपण एंट्री. हो, थोडीशी वरती एंट्री बसली आपली. स्टॉप लॉस याच्या खालीच असेल आपला. काय नाही, याच्यात 500 रुपयापर्यंत लॉस झाला तर मी एक्झिट मारेल. फर्स्ट एंट्री आहे, थोडीशी फोमोमध्ये एंट्री घेतली असं समजा. कारण मार्केट खाली जाते असं वाटलं मला, त्याच्यामुळे आपण एंट्री घेतली आहे. बघू. हां, कारण 50%ला टच करून तो रिव्हर्सल कॅन्डल बनवतो आहे 15 मिनिटाची, म्हणून मी ट्रेड घेतला आहे. नाही, तो कॅन्डल खूप वरती बनवतो आहे 800. हो, ठीक आहे, एक्झिट मारला आपण. फोमोमध्ये एंट्री पडली होती, तुम्ही बघू शकता. माझा पहिल्या ट्रेडमध्ये आपला 900 रुपयाचा लॉस झाला आहे. पोझिशन
आपण कॉलची एक पोझिशन बघूया. कारण मी म्हणालो होतं ते फोमोमध्ये एंट्री भरली माझी, त्याच्यामुळे आपण थोडंसं हे केलं आहे. आपण कॉलमध्ये एंट्री बघूया. कॉलमध्ये नक्कीच आपल्याला एक चान्स देईल. ओहो, निफ्टी खतरनाक मोमेंटम दिला निफ्टीने. पण थोडं थांबून आता थोडंसं याच्यावरती क्लोज बघू द्या त्याला. एंट्री झालेली आहे. लॉंग पोझिशनचा चार्ट घेऊ आणि ॲटलिस्ट 1:3चं कॅप्चर करायचा विचार करूया. 1:3. जसं जसं मार्केटवरती जाईल तसं तसं मी त्याचा स्टॉप लॉस कमी करत जाणार आहे. याच्यात जर लॉस झाला तर मी आजचा डे क्लोज करेन. हे 50K मधून आपण ट्रेडिंग चालू केलेली आहे आणि याचा आपला आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीचा आपला 900चा लॉस झाला आणि पहिल्या दिवशी आपला 900 रुपयाचा प्रॉफिट झाला होता. म्हणजे आपण आज कट टू कटमध्ये लॉस आहोत सध्या म्हणायचं. मस्त जात आहे. तर आपला बँक निफ्टी पण मुवमेंट दिली पाहिजे. चला 1 2 3 भाग खाली नाही वरती जा. इथंपर्यंत आलं तर आपण आपली पोझिशन कट करू आणि हळूहळू आपण काय करूया तर त्या जो आपला स्टॉप लॉस आहे त्याला आपण ट्रेल करायचा विचार करू. जोपर्यंत मार्केट 680च्या वरती जाणार नाही, इथून प्रीमियमचा आपला चार्ट जो आहे तो 680च्या वरी जाणार नाही, तोपर्यंत आपण मार्केटला ट्रेल नाही करायचं. 680 वरच्या वरती गेला तर मग आपण ट्रेल करूया. याच्यात जर लॉस झाला तर आपण हे सेशन इथंच क्लोज करूया. कारण आज 2 ट्रेडमध्ये लॉस झाला असेल तर आपण तिसरा ट्रेड घेऊ नाही शकत. आणि 2 ट्रेडमध्ये प्रॉफिट असेल किंवा पहिल्या ट्रेडमध्ये प्रॉफिट असेल, दुसरा ट्रेड लॉस झाला असेल तर आपण तिसऱ्या ट्रेडमध्ये ट्रेड घेऊ शकतो. कॅन्डल खाली येते खूप प्रीमियम आपली इंडेक्सची, पण प्रीमियमची कॅन्डल खाली येत नाही. हा एक स्विंग लो दिला आहे आपल्याला. तर या स्विंग लोपर्यंत आपण काय करू शकतो, आता आपला जो स्टॉप लॉस आहे आपण तो ट्रेल करू शकतो. कधी तर ज्या वेळेस हा 780च्या जवळपास वरती जाईल, 680च्या वरती गेला आपला प्रीमियमचा चार्ट, तर आपण काय करू, त्याचं ट्रेलिंग स्टॉप लॉस आपण इथं आणून ठेवूया. निफ्टी खूप वरती जाते. निफ्टीने खूप भारी चान्स दिला होता आज सर्वांसाठी. ज्यांनी निफ्टीमध्ये ट्रेड केला आहे त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणाकोणाचं कसं प्रॉफिट झालं आहे. ऑलमोस्ट 50 मिनिटची कॅन्डल आपल्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती क्लोजिंग दिले. तर मार्केटला एक एक्सपेक्टेशन आहे मार्केट बूम वरती गेलं पाहिजे. या लेवलच्या वरती सस्टेन झाला प्रीमियम या लेवलच्या, तर तो गेला म्हणायचं, गेला मग आपलं टार्गेट हिट करून वरती जाईल तो मार्केट. ट्रेडला ट्रेल करूया, याच्या खाली आणून टाकू. कारण थोडंसं गॅप असलं गरजेचं आहे, नाहीतर आपलं काय होतं की SL लागत नाही, SLच्या खाली मार्केट जाऊन जातं परत. 58 60 63 कमॉन 71. चला तर मी आता काय करतो, आपला स्टॉप लॉस जो आहे तो याच्या खाली आणून ठेवतो, म्हणजे आपला लॉस कमी होऊन जाईल. हे बघा 1300. यस, कमॉन डू इट. आपला कधी पण लॉस मिनिमाइज असेल आणि प्रॉफिट मॅक्झिमाइज करायचं. आपल्याला जेवढं मिळेल तेवढं घेऊन जायचं आहे. आता हे 1300-1400 प्रॉफिट आहे, तर आपल्याला आणखीन एक कॅन्डल अशीच पाहिजे. आता आपल्याला 1:2चं टार्गेट अचीव होतं आहे, 1:1चं ॲटलिस्ट तरी. आपल्याला आणखीन एक कॅन्डल अशीच मिळाली की मग बूम. कारण आपल्या डायरेक्शनला मार्केट जातं तर आपण होल्ड करायचं. आपल्या डायरेक्शनला जातोय मार्केट तर होल्ड करणार आपण बिंदास. कारण याचं एक साईन असतं की आपण जो ट्रेड घेतला आहे तो ट्रेड आपला चांगला आहे, प्रॉफिटमध्ये जातोय, तर त्याला आपण होल्ड करायचं कधी पण. तर याच्यामध्ये आपल्याला एक 2-1 हजारचं जर प्रॉफिट मिळत असेल तर आपण काय करूया, एक्झिट करायचा प्रयत्न. कट टू कटला आणून तर ठेवलेलाच आहे आपण. आपल्याला घेऊन जाऊन किती लॉस जाणार आहे. आपण कितीची बाईंग कितीची आपली 632 आणि आपण आणून कुठं ठेवलं आहे 620ला. 10 रुपयाचा स्टॉप लॉस जाणार आहे आपला. 10 रुपयावरती आपण 1:3चं टार्गेट बघतोय. अशा सिच्युएशनमध्ये असतं तेव्हा तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की ट्रेड चालू आहे, ट्रेडमध्ये प्रॉफिट पण दिसतोय, मन पण करत आहे बुक करा, पण करायचं की नाही हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. चांगली कॅन्डल बनवली आपल्याला. ही जी 5 मिनिटाची कॅन्डल आहे बघू शकता तुम्ही, 5 मिनिटाची कॅन्डल एक नंबर बनवली आहे. मारुबुजू कॅन्डल आहे, प्युअर ग्रीनमध्ये. तर याचा चान्सेस आहे हा थोडं तर येईल तो खाली, परत जर तो गेला तर याच्यावरती जाणार.
100% हे याच्यावरती जाणार तो. आणि आपलं टार्गेट जर आहे तर आपल्याला 720 पर्यंत तो इझिली देणार तो. 720 इझिली केला बोम. मी काय बोला गया. आता आपण काय करूया, स्टॉप लॉस कट करूया आणि आपलं टार्गेट डन करायचा विचार करूया. 700 जाईल तो वरती. कमॉन कमॉन. 900 हे बघ गेला. 900 हे बघ. 99 2000 चला. ओके डन फॉर द डे. कसा वाटला आपला ट्रेड तुम्ही बघू शकता. आता आपण कुठं ट्रेड इथे एक्झिट मारलाय. ओके 1:2 पर्यंत राईट. तर आपण 1:2 ला ॲटलिस्ट मिनिमम 1:2 तरी आपण ट्रेडमध्ये एक्झिट केला. म्हणजे आपला जो पहिला प्रॉफिट होता, आपला लॉस किती घेतला आपण बघू शकता. आपला लॉस किती होता तर 953 रुपये आणि आपण प्रॉफिट किती केले 2000. म्हणजे 1:2. आपला लॉस आपला 10 रुपयाचा असेल तर प्रॉफिट आपलं 20 रुपयाचं असणार आहे. ठीक आहे 2 ट्रेड झाले. तर मग आपण एका ट्रेडची आणखीन एक बघूया कुठं मिळते काय नाही. तर मी दुसरा ट्रेड घेतल्यानंतर तुम्हाला नक्की अपडेट करतो.